नमस्कार, प्रणाम, राम राम. आता मी आलेलो आहे माझ्या सासूरवाडी आणि ही आले आपल्या मामाकडे. म्हणजे कसं झालंय, मी आलेलो आहे गणपती बघायत. म्हटलं आता इकडे गणपती बघतायच आहे ना, तर तुम्हाला पण दाखवता या उद्देशाने मी व्हिडिओ घेत आहे. तर चला आता बघूया आपल्या सासूरवाडीचा गणपती. कारण आणतात मालवणवर ना, आणि बाजूकच ना इकडे एक पेंटर आहे मनोहर वाडकर म्हणून, अप्रतिम पेंटिंग करतात. ते पण तुम्हाला गणपती दाखवतंय, कारण त्यांना ह्या वर्षी सीन केला नाही मत्स्यगंधा म्हणून. तर तो काय सीन आहे ना, तो सुद्धा तुमच्याकडे दाखवतोय. अप्रतिम कलाकार आहे. त्याचं पोरगो आहे ना, तो 6 वर्ष शिकून आलेला आहे, प्रॉपर शिकून आलो आहे. तर मास्टर पेंटिंग कशी असतात ही सुद्धा मग दाखवतोय. तर चला आधी पहिलं बघूया सासूरवाडीचा गणपती. पहिलं नमस्कार करूया, कारण तिकडची पोरगी आपण केला म्हटलं आपलं कर्तव्य आहे. तर तिकडे जाऊया आणि नंतर मग पुढचे गणपती बघूया. बाबू काय हे पोरगो आता मग घराशी बोलवत आहे, ह्याच्यामुळे मी जाणार आहे त्याच्याकडे घराशी. बाबू कसा कसा काय बाबू ए बाबू इकडे सांगतोय, इकडे सांगतोय. तू व्हिडिओ बघतोस ना माझे? अरे तू अरे इकडे इकडे अरे तू व्हिडिओ बघतोस ना माझे? तू मी येणार आहे. तू व्हिडिओ बघतोस ना माझे? व्हिडिओ बघतोस ना? कसे वाटतात? छान वाटतात ना? म्हणजे तू व्हिडिओ बघतोस म्हणून बोलत बरोबर ना? नंतर थोड्या वेळा येते तुझ्याकडे मी. हा आता मी सासूरवाडी आलाय ना, तर जाऊन येतोय. हा काय हा तर मी तुम्हाला सांगितलंय ना, आता मी सासूरवाडी आलेलो आहे आणि सासूरवाडीचा गणपती खास तुमच्यासाठी मी हे व्हिडिओ करतोय, कारण तुम्ही बघावं. कारण हे गणपती आणलेलो आहे ना, हे मालवणवरून आणलेलो आहे आणि मालवणला प्रसिद्ध पेंटर आहेत. पेंटरचं नाव काय द्या? एस.बी. परब. म्हणजे परबांचं नाव आहे, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांनी. आणि मग जवळ ना तुम्हाला मी तो दाखवते गणपती. म्हणजे गणपती प्रॉपर हे मालवणवरून का आणतात, कारण रत्नागिरी आहे, रत्नागिरी भरपूर पेंटर आहेत, मालवणवरून का आणतात त्याचं वैशिष्ट्य काय आहे आणि ह्या दाखवण्याचा मी प्रयत्न करते तुम्हाला. त्याचा मुद्दाम बघा. माझ्या पाठीमागे बाप्पा आहेत, तर आता मी समोर तुम्हाला दाखवते. तर हे बघा बाप्पा. ह्या धोत्राची पेंटिंग बघा कशी केलेली आहे. म्हणजे स्प्रेवर केलेलं आहे, सगळा ब्रश पेंटिंग आहे. आणि म्हणूनच म्हणतं हे मास्टर पेंटिंग का म्हणतं, त्याचं कारण असं आहे, सगळ्याचा केलेला आहे ना ह्या ब्रशवर शक्यतो केलेला आहे. कारण हल्ली कसा कॉम्प्रेसर सगळा चालता. कारण हे सगळे कलर वगैरे बघा कसे भरलेले आहेत आणि नॅचरल कलर आहेत सगळे. ही त्यांची आखणी आहे, बाप्पाची आखणी आहे. बाप्पाची आखणी पण जेवढाच तेवढे कलर आणि ज्याच्यात असं काम आहे सगळं केलेलं आहे. आणि म्हणूनच आगळा वेगळा का आहे त्याचं कारणच असं आहे. आता ह्या जी अब्रक मारायची प्रथा पद्धत आहे ती कशी केली आहे बघा. अगदी नॅचरल अब्रक मारलेलो आहे, उगाचा झीक टाईप केलेला नाही की झिकझॅकाड असा की. माझं मोबाईल फिरवलं. तर अशी मूर्ती आहे ही बाप्पाची. आणि आता डेकोरेशन बघा. हे डेकोरेशन कशात केलेलं आहे? फक्त फुट्टाच केलेला आहे. फुट्टा आणि बघावं म्हणजे इको फ्रेंडली म्हणतात ना, तसं डेकोरेशन केलेलं आहे. फुट्टाने कागदात केलेलं आहे सगळ्या. आणि सुरेख गणपती साजेसं असं डेकोरेशन झालं आहे. त्याच्यामुळे भागात सुद्धा मस्त वाटतं एकदम. आता सासरवडे सगळी माणसं बघा, ह्या आमच्या तात्या म्हणून आहेत, सासरे लागतात. हे बघा हे सगळे भाचे आहेत. म्हणजे माझ्या बायकोची बहीण आहे ना, त्यांचे पोरं आहेत ही सगळे. हे बघा हे कार्टून आहे, भावाची बहिणींची पोरं आहेत. हे बघा हे तुझं नाव सांग, नाव सांग, नाव सांग. अभिषेक वाडकर. अभिषेक वाडकर कोण? अभिषेक वाडकर कोण? हा पप्पा सांगायचं मोठ्यान. तर हे बघा आमचे राजन काका, हे पण सासरे लागतात, पण कलाकार आहे, आर्टिस्ट आहेत. हे अभि आहे इकडे. हे तुझं नाव सांग. अंशुल मंदार पारकर. काय करतोस? आम्ही आता 8वी शिकत आहे. 8वी शिकत आहे. बघा शिस्ती सांगलं त्यांना, घाबरलो जरा. शिस्ती सांगलं त्यांना, 8वी शिकत आहे. हे बघा हे दोघे जुळे आहेत, जुळे हे दोघे बघा कसे आहेत ते. आणि आजकाल येत आहे कबड्डी प्लेअर आहेत ना तुम्ही दोघे? किती जायचो आता? 10वीला. आणि ही सगळी बिराड आहेत. म्हणजे ह्या घरात 4 बिराड आहेत, 4 भाऊ राहतात आणि दुसरी 2 आहेत. तुम्हाला थोड्या वेळात दाखवते. तर चला हे बघा हे बाप्पा इकडे आहे. आणि ही आमची ही खोली, सासूरवाडीची खोली, पाहुणचाराची खोली.
तर चला बाय.